तर श्वास घ्यायचाही नाही आणि सोडायचाही नाही. याला कुंभक ही संज्ञा दिलेली आहे. कुंभक याच्यामध्ये पण 2 प्रकार पडतात. आभ्यंतर कुंभक आणि बाह्य कुंभक. तर श्वास घेऊन आतच थांबवलं तर त्याला आभ्यंतर कुंभक असे म्हटले जाते. तर श्वास सोडल्यानंतर तो बाहेरच थांबवून ठेवला, याला बाह्य कुंभक असे म्हणतात. प्राणायाम करण्याच्या आधी या गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. त्याच प्रकारे प्राणायाम करण्याच्या आधी श्वसनाचे काही नियम आपल्याला पाहावे लागतात. तर श्वसन किती प्रकारे होते? तर श्वसन हे 3 प्रकारचे असते. संथ श्वसन, जलद श्वसन आणि दीर्घ श्वसन. तर यामध्ये संथ श्वसन म्हणजे आपण जे दैनंदिन जीवनामध्ये जे श्वास घेत असतो आणि सोडत असतो, हा संथ श्वसनाचा हा संथ श्वसनाचा प्रकार आहे. तर दीर्घ श्वसनामध्ये आपण प्रयत्नपूर्वक सावकाश श्वास